मामा पैसे देईन का ग? नाही, बघू आपण काय करतो बोलून तर बघू. आलो तर आता आवाज दे ना. मामा शिरो, मामा. ए शिरो. काय काय सकाळ सकाळ इकडे कस काय बाहेर चाललो होतो मी? जरा काय काम आहे का? अरे हो रे, बोल ना. तुला तर माहिती आहे एकदम भाऊजीचं असं झालं. हा घर तर आता पडायला चाललंय. बर. मी म्हणलं घर पडायच्या आता आपलं हिचं लग्न लावून दिलं तर बरं होईल नाही का? बघ ना मग एका चांगलं पोरग करून टाकू लग्न. त्याला काय, थोडी शेती आहे तुमची, तेवढं मग इकून होऊन जाईन हिचं लग्न. शेती तर विकायची नाही ना मामा. तुझ्याकडे तेच बोलायला आलो होतो, जरा पैसे पाहिजे होते आम्हाला. काय? कधी आली? अरे शेती बी अरे आताच आले ते लग्नाचं चाललंय म्हणले हिचं बघायचंय. पैसे कुठून देऊ ग? अरे शेती विकली तर मग काहीच. मग लग्न कसं करायचं हिचं आता? लग्न तर करायचं म्हणलं शेती विकावंच लागेल ना. कमी खर्च का लग्नात? वराड आलं, बस्ता आला, मंडप आला, बँड बाजा आला, ते नवर द्यावाला काही ना काय द्यावं लागेल. काम काय काढलं इकडे? पैसे मागायला आले तर कुठले द्यायचे पैसे? उसने पैसे मिळाले. आता पैसे असते तर उसने द्यायचे ना. तुला उसने द्यायला काय इथं असेच दिले असते, पण पैसेच नाहीत. आता त्याला काय करू मी? मग हप्ते गेले सगळे, हिचा खर्च माझा खर्च, घराला पत्रे टाकले नवीन. अरे पण थोडी बहुत मदत झाली तर बरं होईल. थोडे बहुत लग्नाला ताई थोडे बहुत लागत आहेत का? तू सांग बरं. तू माझ्यापेक्षा मोठी. हा नाही म्हणले तर 5-6 सहज लागून जातात. आरामात लागत येतात. 5-6 म्हणजे लाख 2 लाख त्या नवर द्यावा लागत हुंड्याला. नाही तर काय. अरे पण आई आबा नव्हते तेव्हा मीच तुला लेकरासारखं अगं सांभाळून तुझं सगळं म्हणणं खरं बाई ताई. मी कुठं नाही म्हणतो तू माझ्यासाठी काय केलं नाही, पण तू डायरेक्टच 5 आणि 6 लाख म्हणल्यावर कसं करायचं बरं मी त्या लग्नात सगळं? मामा जर पप्पा असते ना तर तुला महागाची वेळ पण नसती आली. पण शेवटी तुझाच आधार आहे ना आम्हाला, म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो. आमचा आधार आहे म्हणून का उठलं बसलं का येतच राहायचं का दारात? काय आहे का नाही ताई, तुम्ही सांगा बरं. हा बघ तायडे, ते शेत इकल्याशिवाय काय लग्नाचा विचार करू नको. आहे ना तुमच्याकडे शेत 10-12 लाख येते ना, तेवढेच 5-6 लाख तुझ्या नावावर टाक. बाकीचे हे लग्नाला होऊन जाते. मामा मला थोडे दे म्हणा लागलो मी. तुझ्या बायकोला माहिती नाहीये, तू सांगितलं नाहीस का? तुझ्या लग्नासाठी 5 लाख रुपये, तुझ्या शिक्षणासाठी 10 लाख रुपयाचं तुझं कर्ज घेतलं होतं ते तुझ्या भाऊजीने फेडले 15 लाखाचं. आता दाखव बोलून माझ्या बायको समोर ते बी. हा तू काय माझा अपमान करायला आली का इथं? बायको समोर खुशाल सांगा ती 10 लाख दिले आणि 5 लाख दिले. आता ते मागायला आले का ते खर्च केलेलं? काय पटत आहे राव तुम्हाला बी? दाखवताय तोंडर म्हणून बायको समोर अपमान करायला लागली तू माझा. अरे पण आम्ही तुमची नड भागवली तर थोडी नड भागवा म्हणते मी, दुसरं काय मी अहो, देणार. अहो पण कुठून हे करायचं सांग बरं? पैसे नाही तर खिशात माझ्या काही सेविंग नाही माझ्याकडे काहीच बाबा. हा बघ तुला स्पष्ट सांगतो, तुला जर लग्नाला करायचं असेल तुझ्या पुरीचं तर शेती करावं लागत, पर्याय नाही त्याशिवाय काही. अरे तुला माहिती नाही हिच्या पाठीवर एक पोरग पण आहे मला, आणि ते जर शेत गेलं तर त्याला कशाच्या जीवावर जगू रे मी? आता कसं झालं माहितीये का, दारात पाहुणे येते, लग्न करा म्हणतात, पण आता काय करू मी? आता माझी पडती गरिबी, नवरा गेला तेव्हापासून बघ मी एकटीच पडले. रोजानी जाऊन बघ यांचं शिक्षण केलंय. तुला तर माहितीच आहे मी तर 4 लोकांचं जेवण नाही करू शकत, एवढं मोठं लग्न कसं करू रे? आणि जर आई आणि नाना असते ना तर मी त्यांनाच म्हणले असते, पण आता माझ्यासाठी तूच आहे तूच बाप आहेस बघ. अहो ननंदबाई एवढं तोंड वर करून बोलता एवढं गरीबासारखं, मग काढायच्या वेळेसच विचार करायचा. तुम्ही कशाला 2-2 काढून ठेवले? मग जेव्हा सांभाळता येत नाही तुम्हाला, मग का आमच्या भरोश्यावर काढले होते काय? आणि आमच्या दारात का पैसे झाड नाही लागलेलं, तोडले का लगेच तुमच्या हातात आणून दिले? आणि तुम्हाला सांगून ठेवते, तुमच्या आई बापाने काय डबल कमवून नाही ठेवलं इथं. पैसे बिशे नाही आमच्याकडे काय मिळणार नाही, आणि अपेक्षा पण ठेवू नका आमच्याकडून का आम्ही देऊ म्हणून. असले तर द्यायला काय हरकत नाहीये, नसते तर कुठून आणून द्यायची तुम्हाला? असं नको बोलू ग, बहीण आहे ती माझी. तुझ्या बहिणीला असं घरी आलं मी असं बोललो जमन का? हा गरीबाची एवढी चेष्टा करू नये, देव बघतो वरून. इथं कसं झालंय माहिती का, या घरात मी झालोय बायकून, तू झाला माझा नवरा. अगं आले तर कमीत कमी चहा तरी पैसे तर बघू पुढचे पुढे काय होईल ते. आणि तुम्ही टमाटमा मला बोलू नका बरं का. चहा बी काय करायचं, साखर संपली घरामध्ये. कधी पैसे लागले का चालले बोंबलं तिकडे तोंड घेऊन येतात घडी घडी. लाजा कशी वाटते नाही यांना काय माहिती. जसं यांचा बाप इथं धीरूभाई अंबानी होता, ठेवले तेवढं गथुडं भरून आणि देऊ यांना. आणि तुम्हाला सांगून ठेवते बरं का ताई, परत पैसे मागायला माझ्या दारात यायचं नाही. आणि तुम्हाला जर लईच पुळका असेल ना बहिणीचा, दोघं पण जाऊन तिकडेच राहा.
जा बहिणीला घेऊन तिकडं. आणि तर सगळे लोक बघतात नाही दारात, तमाशे करू नका. आणि जा इथून आता, तुम्ही पाहुणे येणार इथं, जा लवकर. आता कसा दिवस जायचं माझं काय माहिती, सकाळी सकाळी अशा दलिंद्री माणसं तोंड बघायला भेटलं मला. जा ना बाई, एवढं बोललं तरी अक्कल नाही का? इथं रडू नको माझ्या दार पुढं सकाळी सकाळी. जा, पाहुणे यायची तिथं. आणि तुम्हाला वेगळं सांगावं लागेल का आता, का तुम्हाला जायचं त्यांच्या सोबत? वा घरात. अरे काय शिरू शिरू, थोडीफार लाज नाही केवढं बोललं तरी उभे इथं. जा ना, जा तुझ्या आईला घेऊन. अरे पैसे मागायला. आई आता काय करायचं ग? मामी तर डायरेक्ट नाही म्हणली आणि मामाचं तर मामी समोर काही चालत पण नाही. आता काय करायचं? मी काय म्हणते, मला नाही करायचं लग्न बिग्न. मी कुठंतरी काम बघते ना, मी काम करते आणि सगळं आपलं नीट करते. नाही का? असं कसं करते मी काहीतरी आपल्या गरिबीला ना, आपणच समाज जायला पाहिजे. अगं तू तरी किती सांभाळणार ग? पार तुझे हात शिजलेत पार. नाही नाही, आपल्या गरिबीला आपणच सामोरं जाऊ. कसं करू पण? काहीतरी. तू नको काळजी करू, मी देईल तुझं लग्न लावून. नको रडू बरं. आज लय नाही म्हणता, आज रविवारचे. रविवारी कोर्टाला सुट्टी असते, काय काम आहे आपल्याला रविवारी? नाही तर तसे तुम्ही रोज दुटी. हा नाही तर काय. पाहिलं मग माझं तरी तेवढं काम करा. थांब रे, थांब जरा. ते आपलं- अरे ते त्याच्या लगा- बहिणीची लगा- सही लागणार आहे श्रीच्या. हा बहिणी सही लागणार. हा ते इकडे आलेली वाटते मग त्यांचे. श्रीचीच बहिणीकडे. हा तेच आहेत. नमस्कार, ओळखला का? हा हा, ओळखीला. शिरीचे मित्र ना? हा हा. तुम्ही लय आज इकडं. हो, ते थोडस काम होतं. अहो तुमचं काय ते काम होतं तुमच्याकडे? या ना इकडे ते रस्त्यावर इकडे आपलं जरा या side साईडला, या साईडला. हा काय नाही, तुमचा तो जमिनीचा ते- जो विषय आहे ना, तर त्यासाठी तुमची सही लागणार आहे. कारण निम्मी प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे. ते तुमच्या वडिलांनी काय ते करून ठेवलंय ते. आणि त्याने आता ती निम्मी आपण घेतोय ना. हा तर ती निम्मी आता ते आणि विकतो ती याला. निम्मी घ्यायची म्हणलं तरी तुमची सही लागते. हा तुमची सही लागणार आहे त्यासाठी. तुम्हाला कोर्टात बोलवलं एक दिवस. ते तुम्ही काय आलते इकडे? अहो म्हणलं यंदा लेकीचं लग्न करा. बर आता माझ्या नवऱ्याचं तर असं झालं, मग म्हणलं हिचं तरी काही मार्गी लावावं. पोरग आहे, त्याला आपलं अर्धा एकर जमीन आहे, बर तर ती वाहून आपलं करीन म्हणलं त्याचं सांभाळ. त्याला म्हणलं थोडे लग्नासाठी पैसे मला उधार दे म्हणून उसने. तर तो म्हणलं जमीन विकून कर म्हणे, मला माहित नाही म्हणे, तू तुझं बघ म्हणे. म्हणजे ती मग तुमची काय सांगितली का त्यांनी? पैशाला नाहीच म्हणला काय तू? नाही म्हणलं तेव्हा. अहो त्याने आता निम्मी जमीन काय काढलेली त्यांनी, मी घेतोय ती जमीन. आणि त्याला- त्याच्यासाठी तुमची सही लागती. पण त्याच्याकडे कमी काय आहे पण. अरे पण सहकार्य करणं काम आहे ना त्याचं. नाही पण त्याला असं वाटतं काय अख्खी प्रॉपर्टी त्याच्या नावावर आहे. तो जरा ब्राह्मणात असन, त्याला वाटलं असेल माझीची सगळी. तर माझं कसं झालं माहितीये का, नवऱ्याच्या दुखण्यामध्ये माझे सगळे पैसे गेले आणि जी जमीन होती ती पण मी विकली. आता इकून तिकून राहिली ते अर्धा एकर. आणि माझी पोरगी आता लग्नाला आली. आता वयातच लग्न केलेलं बरं आहे. मग भीती वाटते हो, एकटं बाई माणूस तरी काय काय करणार आहे. आता कोणाची साथ नाही राहिली बघा. भावाच्या दारात गेले तर भाऊजाईने साधं पाणी सुद्धा नाही पाजलं, चहा सुद्धा पाजला नाही, दारातून हाकलून दिला आम्हाला. पोरीचं लग्न करीन टाकीन म्हणलं, पण माझं काही होते. तुम्हाला काय सांगू, त्या गरिबीला आग लागली बघा. 4 पाहुणे जर दारात आले ना, तर त्यांचं जेवणाचा सुद्धा खर्च नाही उचलू शकत मी. म्हणून ते लेकराच्या लग्नासाठी भावाच्या दारात गेले. पण त्याच्या दारात जाऊन माझी चुकी झाली बघा. हे जगात ना गरिबाचा वाली कुणीच नाही बघा. आपले परके सगळे मेले, अनाथ झालो बघा आम्ही. जिला नवरा नाही ना, तिचं या जगात काहीच खरं नाही बघा. जिला बाप नाही, तिच्याकडे लोकांच्या घाण नजरा, वासनेने भरलेल्या नजरा बघायला लागतात. तुम्ही सांगा ना, एक बाई तरी कोणाकोणाला दाद देणार? जिच्या पाठीवर भावाचा हात असला तर बहिणीला भीती नसते बघा. पण आपलंच नशीब खोटे, दुसऱ्याला काय दोष द्यायचा. मी पाया पडते बघा तुमच्या दोघांच्या. मी काही सांगितलं असं सांगू नका तुम्ही त्यांना, नाही तर त्याची बायको आम्हाला मारायला सुद्धा घाबरायची नाही. मी पाया पड. तुम्ही असं नका करू.
तुम्हाला साथ देतो आम्ही, काही शब्द बी बोलणार नाही, पण त्याला बी आम्ही तडा शिकवतो काय असेल ते. हे बघा ऐका, तुम्ही काळजी करू नका. तिची प्रॉपर्टी ना तुमच्या वडिलांची, ती निम्मी तुमच्या नावावर आहे. त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची काहीच गरज नाही. तुम्हाला त्याची गरज नाही, त्याला तुमची गरज आहे आता. आणि आता जी विकायचं आहे ना ती तुमच्या सहीशिवाय विकत नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आमची बहिणी, तुम्ही अजिबात घाबरू नका, तुमच्या पाठीशी येत आम्ही. आणि मुलीच्या लग्नाची तर कशीच काळजीच करू नका. आणि एक सांगू का, मी करीन तुमच्या मुलीचं लग्न, अजून माणुसकी संपलेली नाही. आणि एक सांगू का, ह्या जगामध्ये ना अजून चांगली माणसं बी आहेत आणि सगळं चांगलं होईन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आता फक्त एक काम करायचं, तू आता फक्त आमच्या संग चल. भाऊसाहेब, त्याच्या बापाला तिला फोन लावा, दोघांना तिघांना बी या म्हणा. नाही तर आपण लगेच त्याच्या दारात जाऊ. हा, कुठे आहेत तुम्ही? बोला भाऊसाहेब. काय नाही, काम होत तुमच्याकडं. काय बोला की, आता झालं तुमचं काम, आता काय राहिले? जरा या तुमच्या लेवकाच्या घरी या. त्यांच्या पैसे काय सौदा वगैरे झालाय सगळं, आता पलटी. अहो सगळं झालंय, पण या तुम्ही. म्हणावा दोन शब्द बोलायचे आम्हाला. बोलायचं आम्हाला जरा. तुम्ही या तर तिथं आल्यावर तुम्हाला सगळं सांगतो, कळवतो तुम्हाला. बरं आलो. लागलेच या, लागलेच. चला, तुम्ही काळजी करू नका, चला आमच्या बरोबर. आणि तुम्हाला एक सांगू का, तो कसा मदत करीत नाही ना आता, आणि कसे पोरीच्या लग्नाला पैसे नाही भेटत ती मी बघतो. चला तुम्हाला एक सांगू का, तुमच्या पोरीच्या लग्नाचा आहे ना विषय कधीच संपलाय. आता त्याला आम्ही आहे खांबरात. नवरदेव बी जवळच आहे आणि नवरी बी जवळची. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि एक सांगू का, लग्न लावण्याची जिम्मेदारी माझी. चला तुम्ही त्याच्या घरी. चला दादा, खटकाच मोडू जरा. चला. ओ हा ऐका ना, काय? पप्पा काका येऊ राहिले तर मग काय करा, तुम्ही मटण घेऊन या 1-2 किलो. अरे काय मटन मटन मटन, त्यांना काय काम धंदे नाहीत करा, उठले की मटन खायला आपल्या घरी येऊन बसतात. कधी आपल्या घरी आले, किती दिवसांनी येता येते. तुम्ही जास्त आहे ना वर आवाज करून बोलायचं नाही. इथं वर आवाज करून बोलणं बी चोरीच आहे. आता त्यांना काय काम येतं, 4 टाइम मटन खायला आपल्याकडे येते महिन्यातून. मटण खायला नाही येते, ते भाऊसाहेब काकांनी फोन केला होता त्यांना, म्हणून येऊ राहिले. ते जमिनीचा काहीतरी झालंय घोटाळा. काय झालं जमिनीचं घोटाळा? आता आल्यावर कळन ते. आईला. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा तुम्ही. आयला बरं आणताय मटन, जाऊ देवा. लवकर आणा, मला स्वयंपाक करायचा. बेकाऱ्यांना काय काम आहे? हे बघ, तुम्हाला आता सांगून परत भिकारी म्हणायचं नाही. या तुमच्या घरच्या आल्यावर चालतात तुम्हाला. बरं जा, तयारी कर, आणतो मटन जा. इथं मोठ्याने बोलणं म्हणजे सजा मिळण्यागत. मी गडी म्हणून जन्माला आलो ना, हेच पाप झाल्यासारखं झालंय. तुझा बाप आणि मामा दारात आले की त्यांना मटन आणि चिकन आणायचं. माझी बहीण दारात आली, चहा साखर संपली तुझी चहाला, तोंडात मारले निघून गेले ते लोक. काय म्हणते मला? पैसे द्यायचे नव्हते तर नसते दिले, पण कमीत कमी इज्जतीत वाट तर लावलं असतं त्यांना. दाजी मेले का त्याच्यानंतर आताशी बहीण माझ्या दारात आली. बिचारी कशी खाती कशी जगती देवालाच माहिती. ती पोरगी लग्नाला आली, हा तिच्या सुद्धा दया नाही आली तुला. जिथे पण डोळे जाते ना तुझे, अशी साध्या मावतीने नाही मारणार तू. कलंकच बाई नावाला. मी दिसलो की बार बार बोलायचं. काही रोग नाही आला कोणाला. का बरं एवढं इवळत आहे? मेला काय कोणी तुमचं? माझं बाप आणि काका आलंय, निघा इथून. जेवढं बोललं ना तेवढं घेऊन या. आणि तुमच्याकडे पैसे नसेल तर मी देते. नको तुझे पैसे तुझ्या जवळच ठेवू. परत आयुष्यभर गोकत बसशील, मटणाला पैसे दिले. आणतो मी, जा तयारी कर. काय डोकं नका लावू माझ्या सोबत. मला कुठं हौस आली डोकं लावायला, एकदा लावले लग्नाचं तेच. जा बडबड नको, जा लवकर. कर भाया, कुठं चालला? ये की बाहेर, ये की उलसळ असा. चाललो होतो मटण आणायला. अरे वा, काय विशेष? तुझे वडील आणि मामा या लागले तर. परत का बरं आले तुम्ही? बरं ते जाऊ द्या. मी काय म्हणतोय, तुझं काम होणं मुश्किल आहे राव. कोणतं? जमिनीचं अवघड आहे तुझं. प्रॉपर काय झालं? नाही होऊ शकत. आपण अडचण काय? आता अडचणच अडचण आहे सगळी. काय अडचण काय म्हणतो तू? अडचण म्हणजे ती जमीन आहे ना नावा होत नाही. नाही होणार ती. अरे पण नेमका मुद्दा काय, कशामुळे व्हायना नावावर? आता हो, नेहमी प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे, नेहमी तुझ्या बहिणीच्या नावावर आहे. आता तू तिला चहा सुद्धा पाचला नाही, पाणी सुद्धा दिलं नाही, आणि तुझ्या सासरान ते कोण यायले त्यांच्यासाठी लगेच मटण आणायला चालला. कस काय जोडून हे, कस काय आमचा घरचा विषय, तिथं काही हे करू नका तुम्ही. जमिनीचं सांग, कानावर होत नाही. मटण बिटन चहा पाणी ते राहते, ते आमचा घरचा प्रॉब्लेम आहे. आता त्यांनी सही दिली तर होईल, त्या सही देणार नाही. सही लागते तुम्हाला? ताईची सही लागते का? हो. निम्मी प्रॉपर्टी त्यांची आहे भाऊ, त्यांची सही लागणार. पण त्या देणार नाहीत ना तुम्ही सही? काय मान हलवता? नाही देणार. हा, नाही देणार. का बरं नाही देणार?
नाही अहो, इच्छा त्यांची. एक लक्षात घ्यायचं, ज्या बहिणीला भाव असते तर चहा भेटत नाही ती तुम्हाला सही देऊ शकते? कस काय देऊ शकते? बरोबर आहे, काय सहकार्य केलं बहिणीला? तिचंच बरोबर आहे. कसं आहे, दारातून बिना चहाचं पाठवलंय तिला, साखर संपली म्हणली. तो विषय नाही मामा. आता तिची जमीन कशी अर्धी भेटन आपल्याला? भेटन का नाही? नाही भेटणार. आणि ते विचार सुद्धा नाही केला पाहिजे, कारण आपल्याकडून किती सहकार्य झालंय तिला, ही लय मोठं महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुला गरज होती त्यावेळेस आईने सगळं काही केलं तुझ्यासाठी, पण ज्यावेळेस आम्हाला गरज त्यावेळेस तू काहीच करत नाहीये. आणि वहिनी मला एक गोष्ट सांगा, जसं त्यांच्यासोबत घडलं, त्यांच्या नवऱ्याचं बरं वाईट झालं, देव करो तसं होणे, पण तुमचं तसं झालं तर? आणि तुमच्या कोणाला भाव जे येईल ना ते बोलू नका इथे. हे बघा वहिनी, प्रत्येकावर आहे ना वेळ येत असते. आज त्यांच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येईल. आणि मग तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सपोर्ट नाही केला तर काय? हा, आता तरी जरा तोंड सांभाळून बोल. हा, आपल्या जमिनीला, आपल्याला पैशाला अडचण आली, जमिनी विकायला अडचण आली, नावावर व्हायला अडचण आली, तर तिची सही पाहिजे आपल्याला. हा, ती गरीब दिसायला लागली म्हणून काय झालं? अर्धी जमीन तिच्या नावावरच आहे ना. तिने नाही दिली तर कसं होणार आहे आपलं? तुला म्हणत होतो अगं, घरात घे, चहा पाणी कर. तिची काय जेवणाची अपेक्षा नाही का, चिकन मटणाची अपेक्षा नाही त्यांची. थोडीफार मदत करावं लागते त्या पुरीला बी. तुझे वडील मामा यायला लागले, काका यायला लागले की चिकन आणा, मटण आणा, सगळं सोय आहे त्यांची. म्हणजे आता मटण आणा निघाल? मग तिचे येणार आहे ते वडील आणि मामा, त्यांच्यासाठी मटण आणायचं लगेच. तुला सुद्धा काय लाज पाहिजे होती? मी गडी नाही, मी गडीच नाही आमच्या घरात. नवरा ही आणि मी बायकोही. जमलं तुलाच रे. अवघड आहे यांचं, अवघड अरे दिसतं. बहिणीसाठी चहा नाही भेटला आणि बायकोने मटण आणा निघाले, चाललाय बोंबलत लगेच. मला बोलायची सोयच नाही. अरे पण ज्याची गरज आपल्याला आहे त्याचा अहो, तुम्ही विचार करीत ते- नाहीत. त्याची बी काय चूक आहे? हे बयाच तसली आहे, त्याची चूकच नाही ना त्या लेकराची. चुकलं. काय गर्दी चालली इथं एवढी? हवले गर्दी जमली तर पिक्चर चाललाय. ए पुरी, तुमची लेख डिरेक्टर आहे त्या पिक्चरची, विचारा तिला. तुझी बहीण आहे नाही, काय नाही मुसल. सांग ग तुझ्याच तोंडानी. जमीन पाहिजे आम्हाला आमच्या नावावर. मग अर्धी जमीन ताईच्या नावावर आहे. ती म्हाताऱ्याने ती वारस, म्हातारी गेले वारस लागला असेल. मग आता आमच्या नाव करायची ती सही लागन. मग देईन ना सही. मग आमच्या बाई साहेबांनी त्यांना मागच्या वेळेस दारातून बिना चहाचं पाठवले, कसं? साखर संपली. पाहुण एवढंच नाही, हा? पण मग तुम्हाला लाज नाही वाटत कसं आहे मागायला? इथून आहे ना ह्या व्यक्तीला उमरेच्या आत सुद्धा येऊन नाही दिली. हिथूनच पाठवली होती, दारातूनच पाठवली होती तिला. त्या पोरीच्या लग्नाला मदत नाही करायची, तिला चहा नाही पाजायचा, जमीन पाहिजे फक्त त्यांची. जावई म्हणतो तिची नाही ती कुणी, पण ती तुमची सख्खी बहीण आहे. तुम्हाला बी कसं काय असं वाटलं नाही केलं? मी जावई नाही तुमचा, मी सून आहे तुमची. ह्यो लेख आहे तुमचा, लेख. ए पुरी, मी हाताने नवरा करून घेतला ह्यो. वर बघ जरा काय चाललंय. मला बोलायला जागा नाही राव घरात, शब्दाने बोलायला जागा नाही. ती म्हणीन तसंच करावं लागत आहे मला. अरे तुला झालंय काय नेमकं? सासू आता तुम्ही- सासरे काय एक आहे, तिने नंतर तिला बी असं करताय तुम्ही? तुम्ही येणार आहेत का आता? मटण निघालोय मी तुमच्यासाठी. चिकन आहे, मटण आहे. तिला एक चहा किती लागत आहे? चमच्याभर साखर लागती. घास जाईल का पोटात ते असं तुझे नखरे ऐकल्यावर पाहिल्यावर? अरे तुला हे संस्कार दिले का? अरे आई बापाचे नका नाव कंपनीवर घालू नका ना. चव घालून राहिली तू आमची इथं. अरे आजपर्यंत हे तुझ्या बापाला आहे ना असं उलटा शब्द कोणाची बोलायची हिंमत नाही झाली. ए तू कोण आहे रे? ह्यांचं नाव तर थोडा निघालीस. सर तुझ्याच नवऱ्यात तिथं आहे का नाही इथं काय? अरे ती गरीब आहे म्हणून ती सहन करू राहिली. एखादी चालाक असती ना तर मागच नेम केलं असतं. घरदार स्थिती सगळं तुझ्या माहितीसाठी सांगू तू. आता नाही पहिल्यासारखं राहिले नाही. म्हातारं गेलं ना की त्या भावाच्या आणि बहिणीच्या नावावर समसमान हिस्से होते सगळे. काय म्हणत यार तुला? नवऱ्याची सख्खी बहीण चहा नाही, पाणी नाही, घरातून हाकलून दिली. आणि ऐक, ती जरी ना जावायची बहीण असली ती पोरगी ना, ती त्याची चिंता तुम्ही नका करू. ती पाहतो त्यांचं मी कसं रांकेल लावायचं ते. सक्का भाऊ, त्याची बायको, आपण जर त्या माऊलीला मदत नाही केलं तिने जायचं कुठं, करायचं काय? एवढं सगळं असून आपली बहीण दारूदार भीक मागती, लाज नाही वाटत? अहो मामा, माझ्या बहिणीची पोरगी आज दारात आली इथं. तिला कमीत कमी विचारणं काम आहे. बाई कशी तू, काय अडचण आहे का, काय करायचंय का, चौकशी करणं काम आहे का नाही तुमच्या पुरीचं. आणि ही गोष्ट तुम्हाला कळली, मी तुमचे उपकार मानले पाहिजेत माहिती का. पाय धुवून पाणी पिलं पाहिजे सासरे असून बी. आणि हा बघा, मला काय बोलू द्या तिने, कसं बोलू द्या, किती घालून पाडून बोलू द्या, मला त्याचं काही वाईट वाटत नाही. आणि भाऊसाहेब, मला काही ती जमीन विकायची नाही.
मला दुसरीकडे जमीन घ्यायची होती म्हणून हे सगळा खटाटोप चालला होता. आणि माझ्याकडे रगड पैसा आहे भाऊसाहेब. मला ते जमीन बापदादाची एकूण काय फायदा होणार आहे? अजिबात विकायची नाही, ती जपायची मला जमीन. आणि हा बघ, हे घर आहे का तुझ्या नावावर करतो, तू एकटी इथं राहा. मी माझ्या बहिणीकडं सासऱ्याकडं कुणाकडं 4-8 दिवस राहून दिवस काढीन, पण मला काय तुझ्यासोबत राहायचं नाही. तू एकटीच राहा. मी बी जातो घर सोडून. मला कंटाळा आला हिचा आता. नको रे भाऊ, असं नको करू तू. नवरा नाही याच्या यातना मी भोगल्यात बघ. त्या बिचारीच्या वाट्याला असं नको दुःख यायला बघ. अरे जरी ती माझ्यासोबत वाईट वागली ना तरी त्यातून चांगलं घडतंय ना काहीतरी. माझ्या पोरीला तिचा मामा मिळाला ना हेच खूप भाग्याचं आहे बघ. मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडते, कोणी कोणावर नाराज नका हो बघा. आणि जरी तुला माझी वहिनी काही म्हणली असेल ना तिच्याबद्दल मी तुझी माफी मागते. तिला खुशीत ठेवतो. अहो तुम्ही तरी असं नका बोलू. तुम्ही सोडून गेला मी तरी खुश राहील का? आणि ताई, आजपासून तुम्ही आमच्या सोबत राहायचं. आणि खरंच मला माफ करा, माझ्याकडून खरंच लई मोठी चुकी झाली. आज मी भाचीचं नाही तर माझ्या मुलीचं लग्न लावी. लोक पण म्हणतील मामाने भाचीचं लग्न थाटामाठात लावलं म्हणून. आणि बाबा, खरंच माझं चुकलं, तुम्ही पण मला माफ करा. मी खरंच लई चुकीची वागली सगळ्यांसोबत. आणि खरंच तुम्ही आज इथे येऊन माझे डोळे उघडले. आणि तुम्हाला पण सांगते, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही बायकोने माझा नवरा आहे. बर काय बरं? आणि मी तुमचा नवरा नाही, बायको आहे. यार काय चाललंय, काय झालंय नेमकी? मला लय लेट, मला गाडीच भेटा नाही आला तर काय करू? वाट पाहून काय? गाडी गेली. काय नाही, काही तुम्ही मिस नाही बरं, केलेलं. काय भाऊसाहेब काय म्हणणं तुमचं? काय नाही झालं, संपला आता. काय नाना काय झालं, बहीण आलती यांच्याकडे, पुरीचं लग्न करायचं होतं. जाऊ दे आता, कशाला चला सगळं काय नाही, मिठी झाली ना तिथे. मिठी झाली. विषय काय नाही, पुरीचं बरं, लग्न आता एवढं करायचं. करून बी पार आता लग्न करायला तयार येतं मुलीचं. कोणाचं? काय काय येतो बाशीचं मला काहीच मॅटर माहित नाही. जाऊ दे, मरू ती मिटलंय ना सगळं. सगळं बरं, मिटलं. जाऊ द्या, तुमचं राहा ना. बरं चाललंय ना? मुलगा काय करतोय? शाळेत जाते. ते जाऊ तिने द्या, आता काय त्या पोरीला पोरग बघा चांगलं, तिचं आणि लग्न तू काय करा. आलाय? अहो, भाऊसाहेब गडी तुमचं रगड कसं झालंय झाली, राव? उत आलाय, आता नाही करायचं वकील मला. आहे. मग याला काय रोग आला का लग्न करायचं? करणार का नाही? गरीब ऐका मुलगी ना. आहे. अहो, आता तुम्हाला नाही काय करायचं. वाटतंय? हे तुमच्या सोबत काय असाच मदत करायला म्हणून आलाय काय? त्याच्या मनात आहे. पण एक गोष्ट बघ, हा, कामाला कोणीतरी बोला. धंद्याच्या बाबतीत नाद नाही करायचा. नाही नाही, दररोज 1000-4000 कमवणारा पोरग आहे. विशेष म्हणजे त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आमचं. आता त्याला बोलताय ना, ते तुम्ही बोला आणि ठरवून नाही, टाका. मला तिथे इथून पुढे केस नाही द्यायची एक कधी. येणारच नाही आमची. नाही नाही नाही, हो, माझ्याशिवाय कोण आहे का गावात वकील? हा, फक्त तुम्ही मला मी जेवण घालतो, मी पंगत घालतो. चल पंक्तीचं काय ना थाटामाटात लग्न करू त्याला आपण. मग पंगत घातलं, थिटे काहीतरी करते. थिट्याला काय रोग आला? मी ना मामाचा याचा सगळा खर्च करतो. अरे मग आम्ही काय कामाचे ते? अहो, सगळेच वाडा करू की. आणताल, हत्ती आणताल, बँड आणताल, त्या पोरीला विचारते. अरे काय पोरं नाही, पोरगे काय आपल्या पोरं आहे काय? गरीबाची लेकरं आहेत ती. त्यांचं सगळं काय आहे? नाही विचारू ना. काय? ती काय गरीबाचं लेकरू आहे? आहे मत खरंय. बघ एवढा त्रास देऊन आली तुझ्या बरोबर ती. काय यार, जीव बरं, लावा चला, चांगला दोन तिला. कामं झाले मग. आणि मला हे कळलं नाही, तुम्ही जमीन विकाल, तुमच्याकडे पैसे नाही का? मोक पैसा आहे. आणि मग ते जरा खटका दुसरीकडे पडला होता, जागेवर आणला. अरे हिला आणि सवय होती का? तुम्हाला एक सांगतो, मी आजपासून नवरा झालोय. तुम्हाला नंतर सांगेन त्यातली गोष्ट. हा, ती आधी बायको होता. जावायचं कायमच आपली तिला चांगली. जाऊ द्या आता जाऊ दे ते आता, जाऊ द्या. चांगली तिला. आता सगळेजण जेवण करून पण मला काय म्हणायचंय, हा, आमच्या संसारात नवरा मीच राहील ना? आता ते तुमचं तुम्ही ठरवा बाबा. आम्हाला काय करायचं? तुला आता हो नाना, काय नाही. चला आता सगळे ए, जेवण. मटण आणलंय का? हे काय आणतो 5 मिनिटात, त्यावर बसा. किती आणतो रे भाऊ? अरे, हा, खायला किती नको. मटण आणतोय? आता 2 आणणार होतो, 4 किलो आणतो बाबा. बस पुरण का? 5 किलो आण. हा, मग राऊंड फिगर 5 किलो आणतो. बसा, चहा कर का सगळ्यांना तयार? नाही, आमचं असं आहे. चला 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 करा चहा. चला. पटकून यावा. आणतो, तुम्ही चहा घ्या. अहो, मी काय होय, म्हणतो. होय. हा. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत का? तुम्ही बाहेरच मानला होता आणि ते बराबर झालं. तुला म्हणलं अशी शाळा कर, तिचं नाव मी बघितलं होतं उतार्यावर. हा, पण ही तुझी बायको मदत करीत नव्हती. अजिबात नव्हती. मग कसं थोबाड चाकला आता पोरीलाच घेऊन गेला, अख्खं लग्न करायची तयारी आणि आहे तिची. कधी बी थोडस वाकडं बोट घातलं ना तर सरळीला येत. अरे ह्यो काय ते मग मागं कसं आहे फिरला माहिती होता. का? त्या दिवशी फोन आला, तुमची पोरगी अशीच करते, तुमची पोरगी तशीच करते. आणि बहिणीचं मशाच्या पोटात तुटायचं, पण सांगन कोणाला? कोणाला सांगणार? मग मी म्हणलं आपण आहे ना असं डोकं लावू.
मग तिला बहिणीला पाठवलं इकडं. ती सकाळ सकाळ भांडणं आली आणि तुम्ही दोघं भेटले. कार्यक्रम टाकला हे म्हणलं मी काय म्हणलं, आपल्या हातात काय आता राहिलं नाही, आपल्या जण हे आकडा काय पडत नाही. डीपी बसवणार बोलू म्हणलं, मेन वायरमन आणलं सगळं ओके. नवरा झालाय, हा खर्च तरी करा. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बसा अर्ध्या तासात मटणा सगळं सगळं सोयला. नाही मी नाही, घेत आहे नाही. ती मोडर ही डोक्याची नको. नाही नाही मी नाही, मी ते घेतच घेतच नाही नाही. पाहिजे. मग एक काम करा, बसा सगळी सोय लावून आलो तुमची. हा? तुम्ही ते काय आणायचं ते आणा. आलोच. हा, आणू. हो आणि हो खंबे आहे बरं का? हो आलोच. तारीख नका आणू. आकाचा आणायचा. काय आमच्या थिटेला अर्धा लागतो ना, आमचं काय व्हायचं मग ते? खांब्याचं जाळ करा तिकडं. ते घरी आपण सांगावं लागल ना कोण. अरे तू गप, मी आपण मी बघतो आप्पा माझ्या पुढे का आप्पाची लपडे सावलीला बसू इकडं ना. लागला सांगायला मला, तो बाप काय चालीच आहे, तू काय चालीच आहे, मला माहिती ना. आपण ये ना इकडे घरात बसण्यापेक्षा इथं सावलीला हा, चला चल. मी इकडे इकडेच आता काय म्हणू तू? काय नाही आता आप्पाचं संगूबाई लपडे सांगितलं जर म्हणलं मी असं किंवा म्हणलं लग्न तू चुकलंच लागेल. संगोबाईचं काय तू गप बसते आपासला, तू गप रे, ते जुने किस्से आहेत, तुला सांगू टाकलंय काय ना तुझं? काय मोकार. आईला काही माहिती नाही. हे मग तर कुठला तो बाप यांना काही सांगू नका अरे लावलंय. गप, अगं असं जमलंय आता इकडून तुला तिकडून. कळण का नाही काय